एका दिवसामध्ये 460 पॉईंटने निफ्टी खाली आल्यामुळे बराचसा पॅनिक क्रिएट झाला आहे रिटेल ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्सच्या मनामध्ये. सो मुळात निफ्टीची वन साइडेड रॅली जी सुरू झाली होती ही सुरू झाली होती नोव्हेंबरच्या 16 तारखेच्या आसपास आणि तिथून निफ्टीने खूप चांगली अपसाईड दिली, जवळजवळ 22,000चा ऑल टाइम हाय लावला. त्यानंतर निफ्टीमध्ये थोडासा फॉल आपल्याला बघायला मिळतोय. तर महत्त्वाची लेवल जी मी रिव्हर्सलसाठी मार्क करेन डेली चार्टवरती ती आहे 21,450च्या आसपासची. परत एकदा सपोर्ट घेऊन आपली अपवर्ड जर्नी सुरू करू शकतो. जो 21,450च्या आसपासचा सपोर्ट झोन आपण डेली चार्टमध्ये बघितला तोच अर्ली टाइम फ्रेममध्ये सुद्धा दिसून येतोय. इथे एक प्रकारचा डिमांड झोन आहे जिथून निफ्टीने ऑलरेडी 2 ते 3 वेळा रिव्हर्सल सुद्धा घेतलंय. त्यामुळे इन केस जर निफ्टीमध्ये अजून फॉल आला तर 21,450 ही लेवल तुम्ही म्हणू शकता की जिथे निफ्टी सपोर्ट घेऊन अपसाईड जर्नी आपली रिझ्यूम करू शकतो. आणि जर वरच्या बाजूला निफ्टी जात असेल तर महत्त्वाची लेवल कोणती आहे जिथे जाऊन निफ्टी थोडा परत थांबू शकतो, तर तो आहे सप्लाय झोन 21,680 रुपयाच्या आसपासचा आणि त्यानंतर गॅप फिल केल्यानंतरचा म्हणजे 21,980 रुपयाच्या आसपासचा. आणि तुम्ही म्हणाल जर 21,400ची लेवल पण तोडली निफ्टीने तर निफ्टी अजून किती खाली जाऊ शकतो.